गुड मॉर्निंग ऑल। ओके, तो हमारा क्या चालू था? हमारा चालू था प्रयोग। क्या चालू था हमारा? प्रयोग। ओके, प्रयोगामध्ये आपण काय शिकलं? प्रयोगाचे किती प्रकार पडतात? कोणते? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग। कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग। कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर कर्ता आणि कर्म या दोघालाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग। क्लिअर आहे? यस आर नो? यस। आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2। कोणते कोणते? सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी। क्लिअर आहे? सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी। कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2। कोणता आहे? प्रधान कर्तुक कर्मणी, गौण कर्तुक कर्मणी। क्लिअर आहे? प्रधान कर्तुक कर्मणीमध्ये कर्त्याला कशाचे प्रत्यय लागतात? तृतीय आणि चतुर्थीचे प्रत्यय लागतात। ओके ना? प्रधान कर्तुक कर्मणीमध्ये कर्त्याला कशाचे प्रत्यय लागतात? तृतीय आणि चतुर्थीचे प्रत्यय लागतात। तृतीय आणि चतुर्थीचे प्रत्यय लागतात। आणि क्रियापद काय असते? विद्यार्थी, विद्यार्थी किंवा भूतकाळी असते ना, तर तेव्हाच त्याला प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात। क्लिअर आहे? ओके। गौण कर्तुक कर्मणी, गौण कर्तुक कर्मणीमध्ये कर्त्याला द्वितीय व चतुर्थीचे प्रत्यय नाही लागत। का? कोणते प्रत्यय लागताना बघितले आपण? षष्ठीचे प्रत्यय लागताना बघितले आपण। यस आर नो? यस, षष्ठीचे प्रत्यय लागताना आपण बघितलेलं आहे। काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे। ओके ओके ओके। तर प्रधान कर्तुक कर्मणीमध्ये आपण बघितलं प्रधान कर्तुक सकर्मक कर्मणी। सकर्मक कर्मणी काय असते भाऊ? सकर्मक कर्मणी राहत नाही, कारण की कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असेल ना, त्याच्यामुळे कर्मणीच आहे तो। सकर्मक कर्मणी काय असते? नसते। सकर्मक कर्मणी असा कोणताही प्रयोग नसते, कारण की कर्म आहे तो सकर्मक आहेच, म्हणून त्याचं नाव का पडला? कर्मणी प्रयोग। म्हणून त्याचं नाव का पडला? कर्मणी प्रयोग। क्लिअर आहे? यस आर नो? काय प्रॉब्लेम आहे कोणाला? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? लक्ष द्या आता थोडंसं इथं। लक्ष द्या। आपला कोणतं झालं होतं शेवटचं? समापन भावे झालं होतं आपला। समापन भावे झालेलं होतं। ओके। पोलिसांचे चोरास पकडून झाले, पोलिसांचे चोरास पकडून झाले, हे समापन कर्मणी आहे। कोणता समापन कर्मणी आहे? गौण कर्तुक समापन सकर्मक भावे। क्लिअर आहे? यस आर नो? ओके। त्याचे लिहून झाले, समापन कर्मणी आहे। ओके। मांजराचे उंदरास पकडून झाले, पडवून झाले, समापन कर्मणी आहे। समापन कर्मणीमध्ये कर्त्याला कशाचे प्रत्यय लागून आहे? चे। कर्त्याला षष्ठीचे। व्हेरी गुड, षष्ठीचे। षष्ठीचे प्रत्यय काय ते? चाचीचे। त्याचे पोहून झाले, त्याचे खाऊन झाले। क्लिअर आहे? त्याचे निजून झाले, त्याचे वाचून झाले। याच्यामध्ये कर्ता कोण आहे? याच्यामध्ये कर्ता कोण आहे? तो आहे कर्ता। क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ओके। आता याच्यामध्ये सांगा, मिनलचे पेन हरवले या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? पेन आहे। आणि या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? रामाचे रावणास मारून झाले, राम आहे। याला चे प्रत्यय लागून आहे आणि यालाही चे प्रत्यय लागून आहे। क्लिअर आहे? यस आर नो? पण हा कर्ता हो का? नाही। याला चे प्रत्यय लागून आहे, पण हा कर्ता हो ना? क्लिअर आहे? तर मग एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे की समापन कर्मणी, समापन क्रियापद आहे म्हणा। समापन क्रियापदामध्ये ज्याला चे प्रत्यय लागून आहे तो कर्ता असतो?
न अशा साधारण वाक्यामध्ये ज्याला चे प्रत्यय लागून आहे त्याला तो करता नसतो. क्लिअर आहे? कन्फ्युजन आहे व्हायचं. डन ना? येतं करता कोण आहे? राम. येतं करता कोण आहे? पेन. मिनलचे पेन हरवले. येतं करता कोण आहे? पेन. येतं करता कोण आहे? राम. समजलं? त्याचे खाऊन झाले. खाणारा कोण? तो. करता कोण आहे त्याचे? यस आर नो? ओके. त्याचे पोहून झाले. पोहणारा कोण आहे? तो. करता कोण आहे? तो. त्याचे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर समजलं? काय प्रॉब्लेम आहे का? कोणता? हा हो, हा कर्तरी प्रयोग आहे. कारण की करता कोण आहे? पेन आहे. तर कर्त्याला काही प्रत्यय लागून आहे का? तर मग हा कोणता प्रयोग हो? कर्तरी. कर्म आहे का? नाही. सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी? अकर्मक कर्तरी. क्लिअर आहे? अकर्मक कर्तरी. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? अकर्मक कर्तरी. डन. प्रधान कर्तृक आहे की गौण कर्तृक आहे? प्रधान कर्तृक आहे का गौण कर्तृक आहे? गौण कर्तृक आहे. क्लिअर आहे? कारण की प्रधान कर्तृक राहिला तर तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय लागले असते, पण याला लागून आहे का? नाही. तर मग हे काय आहे? गौण कर्तृक. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. चलो आगे बढ़ते हैं अभी. ओके आगे बढ़ते हैं. किसी को दिक्कत? यहाँ तक तो किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. यहाँ तक किसी को कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. लक्ष द्या थोडंसं आता इथं. लक्ष द्या थोडंसं आता इथं. ओके. आता समापन भावे झाला आपला. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. पुराण भावे मध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? पुराण भावे मध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? पुराण भावे मध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? पुराण भावेचा एक उदाहरण बघा. लिहून दिलं असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये कर्ता बघा. कर्ता कोण आहे? पुराण भावेमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? पुराण भावेत कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? हां, प्रथमामध्ये असतो का? पुराण भावेमध्ये कर्ता तृतीयांत असतो. तृतीयामधील आहे ना? कोणता एक प्रत्यय लागला आहे? सांग मला, प्रश्न सांग. जाईजे. पापे जाईजे. क्लिअर आहे? तर कर्ता कोण आहे? पापे. तर याला कोणता प्रत्यय लागून आहे? ए. ए प्रत्यय कुठे येते? तृतीयामध्ये येते. तर म्हणजे पुराण भावेमध्ये कर्ता कशात असतो? तृतीयांत. कशात असतो? तृतीयांत. क्लिअर आहे काय गोष्ट? पुराण भावेमध्ये कर्म असते का? पुराण भावेमध्ये कर्म असते का? पाहिजे ना बापू? हां, दाखव मग कर्म. दिसत कसं नाही? आहे तर दिसते, नसेल तर नाही दिसत. पुराण भावेमध्ये कर्म आहे का? अरे ते बंद कर ना. पुराण भावेमध्ये कर्म आहे का? पुराण भावेमध्ये कर्म आहे का? नाही आहे. पुराण भावेचे क्रियापद कोणती आहे? जाईजे. जे प्रत्यय आहे ते. क्लिअर आहे? इथं काय आहे? कर्म नाही आहे. इथं काय आहे? कर्म नाही आहे. डन. ओके. नवीन भावेमध्ये कोणता प्रत्यय दाखवून राहते? कडून. हे काय आहे? शब्द वे. कशात असते हे? कडून. ओके. कडून हा प्रत्यय कशात आहे? द्वितीयांत. कशात आहे? द्वितीयांत. क्लिअर आहे? ओके. ओके. शक्य भावेमध्ये? शक्य भावे म्हणजे ला म्हणजे चतुर्थी. अजून कोणता आहे? अजून कोणता आहे? पहा ना. तृतीया. ओके. चतुर्थी आणि तृतीयामध्ये असते. क्लिअर आहे का नाही? एवढं विचारत नाही पण सांगत आहे. मध्ये षष्ठी. व्हेरी गुड. समापन भाईमध्ये षष्ठी. क्लिअर आहे?
झालं का? काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? काय प्रॉब्लेम नाही. लिहा अकर्तृक भावे, भाव कर्तरी भावे, भाव कर्तृक भावे. अकर्तृक कर्तृक भावे, भाव कर्तरी 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 भावे. झालं? भाव कर्तृक भावे. नाव लिहा, भाव कर्तृक भावे. भाव कर्तृक भावे. अकर्तृक भावे क्लिअर आहे? भाव कर्तरी भावे. ओके. भाव कर्तृक भावे, भाव कर्तृक भावे. ओके, क्लिअर आहे? आपण भाव कर्तरी, भाव कर्तृक क्रियापद ओळखलो. भाव कर्तृक क्रियापदामध्ये कर्ता कुठे असतो? क्रियापदातच असतो. क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. क्लिअर आहे? असं स्पेशल काही कर्ता असतो का? नाही. क्रियापदातच काय सामावलेला असतो? कर्ता सामावलेला असतो. क्लिअर आहे? कुठे सामावलेला असतो? क्रियापद. कुठे? क्रियापदात. क्लिअर आहे काही गोष्ट? यस आर नो? चला याच्यामध्ये लिहा, काही जणांना गाडीत मळमळते. काही जणांना गाडीत मळमळते. ओके. काही जणांना गाडीत मळमळते. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? मळमळते. धातू कोणता आहे? मळमळ. मळमळणारे कोण किंवा काय? मळमळ. तर कर्ता कोण आहे? मळमळ. कर्ता कोण आहे? मळमळ. क्लिअर आहे काही गोष्ट? कर्ता कोण आहे? मळमळ. कर्ता कोण आहे? मळमळ. अजून दुसरा काही दिसत आहे का इथं? दुसरा काही दिसत आहे का? नाही. ओके. तर त्याच्यामुळे हे मळमळ काय आहे? कर्ता. तर वाक्याच्या क्रियापदातच कर्ता सामावलेला आहे, म्हणून याला काय म्हणतो? भाव कर्तृक क्रियापद. भाव कर्तृक क्रियापद. वाक्याचा कर्ता कोण आहे? मळमळ. मळमळ हे काय आहे? मळमळ ते काय क्रियापद आहे? येथूनच कर्ता काढलेला आहे आपण, म्हणजे क्रियापदातच कर्ता सामावलेला होता, तेथूनच आपण कर्ता काढलेला आहे. क्लिअर आहे ना? तर मग याला काय म्हणतो? भाव कर्तृक क्रियापद. भाव म्हणजे काय होते? भाव. भाव म्हणजे फिलिंग्स. यस आर नो? फिलिंग्स. फिलिंग्सला किंवा भावला भावना. भावना मग समजते ना? भावना समजते ना? भावना. भावना एक्सप्रेस करू शकतो, पण त्याला पकडू शकतो का? त्याला पकडू शकतो नाही. त्याची चव घेऊ शकतो का? त्याची चव घेऊ शकत नाही. हे भावना हो. भावना हो आपल्या मनात मळमळ करते ना. मळमळ दिसते का? कशी मळमळ करते? नाही दिसत ना, पण मळमळ करते. तर हे भाव हो. यस आर नो? म्हणून याला का म्हणला? भाव कर्तरी भावे. कारण की कर्म नाही येतं. यस आर नो? कर्म आहे का येतं? येतं कर्म नाही आहे, म्हणून हा कोणता आहे? भावे आहे. कोणता आहे? भावे आहे. क्लिअर आहे का नाही आहे? याचा कर्ता कोण आहे? हा भावच त्याचा कर्ता आहे. भावच त्याचा कर्ता आहे, म्हणून याचं नाव का पडला? भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. आता याचा जो कर्ता आहे हा मळमळ, हा भाव आहे की नाही आहे? आहे. तर मग याचं नाव का पडेल? भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. हा भावे काऊन नाव? हा भावे काऊन आहे? कारण की येतं कर्ता. कर्त्याला प्रत्यय लागून आहे ना? यस आर नो? स्पष्ट असा काही कर्ता दिसत आहे का येतं? स्पष्ट काही कर्ता दिसत आहे का? नाही. कर्म आहे का? नाही. कर्ताही दिसत नाही, कर्मही दिसत नाही. हा क्रियापद दिसत आहे. तर मग डायरेक्ट कोणता भाव आहे? आता या भावामध्येच मग कर्ता दडलेला आहे. क्लिअर आहे? खोटं दडलेलं आहे क्रियापदामध्येच. म्हणजे क्रियापदाचा कर्ता का दर्शवत आहे? भाव. म्हणून याचं नाव का पडेल? भाव कर्तरी भावे. कारण की क्रियापदातच कर्ता सामावलेला आहे, म्हणून भाव कर्तरी भावे. समजलं का? हे कर्ता कोण आहे? मळमळ. क्लिअर आहे? क्रियापद कोणती आहे? मळमळते. क्रियापद कोणती आहे? मळमळते. कर्ता कोण आहे? मळमळ. क्लिअर आहे? म्हणून याला काय म्हणतात? भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे.
भावातच का दडलेला आहे, करता दडलेला आहे. ओके डन. ओके आगे बढ़ते आणि याला काय म्हणतात, अकर्तृक भावे. अकर्तृक भावे. अकर्तृक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ता स्पष्ट दिसत नाही आहे. याच्यामध्ये कर्ता आहे का, असं काही स्पष्ट दिसत आहे का, त्याच्यामध्ये आहे ना कर्ता, यस आर नो. म्हणून याचं दुसरं नाव काय आहे, अकर्तृक भावे. अकर्तृक भावे. अकर्तृक भावे. क्लिअर आहे का, अकर्तृक भावे. कर्ता दिसत आहे का स्पेशल, जसं राम आंबा खातो याच्यामध्ये कर्ता स्पेशल आहे, पण याच्यामध्ये कर्ता स्पेशल आहे का, नाही. या भावामध्येच कर्ता दडलेला आहे. क्लिअर आहे का नाही आहे, या भावामध्येच काय दडलेला आहे, कर्ता दडलेला आहे. म्हणून याला दुसरं नाव का पडला, अकर्तृक भावे. अकर्तृक भावे. अकर्तृक भावे. डन. ओके तिसरं नाव काय आहे, भावकर्तृक भावे. भावकर्तृक भावे. भावकर्तृक भावे. क्लिअर आहे का, याचं नाव काय आहे, अकर्तृक भावे, भावकर्तरी भावे, भावकर्तृक भावे. डन. काही प्रॉब्लेम आहे का, आगे बढ़ते. ओके चलो आगे बढ़ते. लिहा समोरचं लिहा. गावात पोहोचतानाच सांजावले. गावात पोहोचतानाच सांजावले. या वाक्यामध्ये क्रियापद कोण आहे, सांजावले. कर्ता कोण आहे, सांज. कर्ता कोण आहे, सांज. सांज म्हणजे काय होत आहे, संध्याकाळ. संध्याकाळ होते, यस आर नो. सांजावले. सांजावले म्हणजे संध्याकाळ झाली, यस आर नो. क्लिअर आहे का नाही आहे, सांजावले म्हणजे संध्याकाळ झाली. तर याचा कर्ता कोण आहे, सांज. याचा कर्ता कोण आहे, सांज. कर्ता कोण आहे, सांज. सांज म्हणजे काय होते, जेव्हा संध्याकाळ होत राहते ना, तो काळ म्हणजे सांज. तो काळ म्हणजे काय होते, सांज. डन ना, यस आर नो. तर म्हणजे या क्रियापदातच कर्ता सामावलेला आहे. क्रियापदातच कर्ता सामावलेला आहे. क्रियापदातच कर्ता सामावलेला आहे. क्लिअर आहे. स्पेशल काही असा कर्ता देऊन आहे का, इथं कर्म आहे का, नाही. तर म्हणजे हा कर्तरी प्रयोग हो. कोणता कर्तरी प्रयोग, भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. कारण की त्याच्या भावातच कर्ता दडलेला आहे, यस आर नो. त्याच्या भावातच का दडलेला आहे, कर्ता दडलेला आहे. म्हणून भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. भाव कर्तृक भावे. डन. दोन्ही सेम आहे. आणि येतच कर्ता स्पेशल देऊन नाही आहे, म्हणून याचा तिसरं नाव का पडला, अकर्तृक भावे. अकर्तृक भावे. क्लिअर आहे, यस आर नो. समजलं का, हे तीन ऑप्शन मधून कोणते आले तर समजते ना तुम्हाला. ओके ऑप्शन हे तिन्ही येऊ शकते. क्लिअर आहे, समजलं का नाही समजलं. ओके चलो आगे बढ़ते. ओके सगळे आवरता उजाडले. सगळे आवरता उजाडले. सगळे आवरता उजाडले. ओके उजाडले. क्रियापद कोणते आहे, उजाडले. उजाडणारे कोण किंवा काय, उजेड. याचा कर्ता कोण आहे, उजेड. याचा कर्ता कोण आहे, मळमळ. याचा कर्ता कोण आहे, मळमळ. याचा कर्ता कोण आहे, सांज. यस आर नो, यस. याचा कर्ता कोण आहे, उजेड. याचा कर्ता कोण आहे, उजेड. डन. उजाडले. उजाडणारे काय, उजेड. उजाडणारे काय, उजेड. दुसरं काही आहे का इथं, स्पेशल काय कर्ता देऊन आहे का इथं, नाही. म्हणजे याच्या भावातच याचा कर्ता दडलेला आहे. कर्ता कोण आहे, कर्ता कोण आहे, उजेड. क्लिअर आहे, यस आर नो. म्हणून याला का म्हणू, भाव. उजेड हा भाव आहे ना, यस आर नो. उजेड हा भाव आहे. तर भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. भाव कर्तृक भावे. अकर्तृक भावे. डन. यस आर नो. आगे बढ़ते हैं. ओके चलो आगे बढ़ते हैं. ओके समोरचा लिहा. अशात फारच उकडते.
अशात फारच उकडते. उकडते. अशात फारच उकडते. उकडते. तर उकडणारे काय? उकड. यस ऑर नो? उकडते म्हणजे काय? उकडते ना? पाणी उकडते, बबल्स येते. क्लिअर आहे का नाही आहे? त्यालाच म्हणतो ना पाणी उकडते. क्लिअर आहे का नाही आहे? तर उकडते हा एक भाव आहे. आज उन्हाने खूप उकडते म्हणतो ना आपण, तर इथे बबल्स येते का? नाही येत ना बबल्स. पण उकडते म्हणजे गरमी होत आहे बहुत. यस आर नो? पाणी उकडते म्हणजे बबल्स येते. यस आर नो? म्हणजे उकडणारे काय? उकड. यस आर नो? ओके. म्हणजे भाव कर्तरी, भाव कर्तरी भावे. क्रियापदातच त्याचा काय सामावलेला आहे? कर्ता सामावलेला आहे. म्हणून भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. समजत आहे का प्रतिभाजी? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? उन्हामुळे मला कलकलते. उन्हामुळे मला कलकलते. तर कलकलते, कलकलते म्हणजे कसं होतं? ऊन तुले जास्त लागले तर कसं होते तुले? चिडचिड. म्हणजे कलकलते म्हणजे चिडचिड होणे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर कलकलणारे काय? कलकल. कलकल. कप कप कलकल. क्लिअर आहे का नाही आहे? कलकल. कलकल. ओके. समोर लिहा. दादाच्या घशात सारखे खवखवते. घशात सारखे, सारखे काय? घवघवते. खवखवते. खवखवते. खवखवते म्हणजे खसखस करते पाहिजे. करते ना गड्यात? का करते? खसखस. क्लिअर आहे ना? या क्रियापदातच करता सामावलेला आहे. क्लिअर आहे? खवखवणारे काय? खवखव. क्लिअर आहे का नाही आहे? खवखव म्हणजेच आपल्या भाषेत खसखस. क्लिअर आहे ना? ओके. समोर आला. समोर लिहा. त्याच्या अंगात आले. 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 आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? आले. आले. धातू कोणता? ये. येणारे कोण? त्याच्या अंगात आले. त्याच्या अंगात आले. करता कोण आहे? त्याच्या अंगात आले. का आले त्याच्या अंगात? भूत आला का? असंच हो ना, देवी आली असल. हां, काय पण येऊ शकते ना. तर मग येणारा कोण? येणारा. येणारा कोण? येणारा ना. त्याच्या अंगात आले. त्याच्या अंगात आले. क्लिअर आहे? आले हे भूतकाळी क्रियापद आहे. याचा वर्तमानकाळी काय येते? ये. धातू कोणता आहे? ये. येणारा कोण? येणारा. तो कोण हो? त्याच्या अंगात आले. येणारा कोण? येणारा. क्लिअर आहे का नाही आहे? येणारा कोण? येणारा. समजलं काय आहे? त्याच्या अंगात आले. याच्यामध्ये या भावामध्येच काय आहे करता? याला स्टार्ट करून ठेवा. हा वाटत नाही आपल्याला. बरोबर आहे? स्टार्ट करून ठेवा. हा वाटत नाही. बाकीचे सर्व वाटते पण हा वाटत नाही. क्लिअर आहे? ओके. आगे बढ़ते हैं. लिया. शिंक्याचे सुटले बोक्याचे फावले. शिंक्याचे सुटले, सुटले बोक्याचे फावले. बोक्या म्हणजे माहित आहे का?
शिंक्याचे सुटले बोक्याचे फावले. शिंक्याचे सुटले बोक्याचे फावले. क्रियापद कोण आहे? फावले. क्रियापद काय आहे? फावले. याच्यामध्ये मला सांगा क्रियापद फावले आहे तर कर्ता कोण आहे? फायदा. कर्ता कोण आहे? फायदा. हे शिकवलं होतं का आपण? ओके. तर कर्ता कोण आहे याचा? फावले म्हणजे फायदा झाला. फावले म्हणजे काय झाला? फायदा झाला. शिंक्याचे सुटले बोक्याचे फावले. शिंक्याचे सुटले आणि बोक्याचे फावले. क्लिअर आहे? बोका म्हणजे काय होते? बोका म्हणजे काय होते? मांजर. हां, पुरुष मांजर. कोणती मांजर? पुरुष मांजर. क्लिअर आहे का नाही आहे? समजलं ना? बोका आणि भाटी. बोका म्हणजे पुरुष मांजर आणि भाटी म्हणजे स्त्री मांजर. क्लिअर आहे? आणि मांजर म्हणजे स्त्री की पुरुष? स्त्री. तो मांजर म्हणतो का? काय म्हणतो? ती मांजर. क्लिअर आहे का नाही आहे? यस और नो? ओके. आगे बढ़ते अभी आगे बढ़ते हैं. भाव कर्तृक क्रियापदामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? भाव कर्तृक क्रियापदामध्ये कर्ता नसतो. कोठी असतो कर्ता? क्रियापदामध्येच कर्ता असतो. त्याला कोणता प्रत्यय लागू नाही. समजते का? नाही समजत ना? ओके. शिंक्या म्हणजे आता जसं बोका म्हणजे माहीत आहे. शिंक्या म्हणजे मला नाही माहीत. ठीक आहे. शिंक्या म्हणजे काय होते रे? कोणाला माहीत आहे? शिंक्याचे म्हणजे एका आता जसं मी नेऊन दूध ठेवलो माझ्या प्यासाठी तर ती मांजर आली. दूध कोणासाठी ठेवलो? माझ्यासाठी. तर ती मांजर आली आणि पिऊन घेतली ना. कोणाचा फायदा झाला? मांजरीचा. आणि कोणाचे सुटले? माझे. यस और नो? मग शिंक्या कोण म्हणजे मी. म्हणजे शिंक्याचे सुटले आणि बोक्याचे फावले. क्लिअर आहे ना? प्यासाठी आणलो मी आणि पेला कोण? मांजर. मांजर नाही, बोका. बोका. क्लिअर आहे ना? म्हणून बोक्याचे फावले असं म्हणू शकतो ना मी. आमच्या शिंक्याचे सुटल्याने बोक्याचे फावले. एकाचे कर्माने दुसऱ्याचा फायदा. असंच ना म्हणी आहे. ओके. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? ओके. आगे बढ़ते क्या? ओके. हे क्रियापद काय आहे? भाव कर्तृक. हे क्रियापद काय आहे? भाव कर्तृक. हे क्रियापद काय आहे? भाव कर्तृक. सर्व क्रियापद काय आहे? भाव कर्तृक. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का? तर मग भाव येतं कर्म आहे का? येतं कर्म आहे का? मग काय आहे? भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. भाव कर्तरी भावे. क्लिअर आहे? भाव कर्तरी भावे. कारण की त्याच्या भावातच कोण लपलेला आहे? कर्ता लपलेला आहे. म्हणून भाव कर्तरी भावे. क्लिअर आहे ना? कोणता आहे? भावे आहे का कर्तरी आहे का कर्मणी आहे? हा फक्त विचारलं तर भावे आहे का कर्तरी आहे का कर्मणी आहे? भावे. भावेमधून कोणता आहे? भाव कर्तरी भावे. क्लियर है? भाव कर्तरी भावे. डन. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. ओके. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? ओके. आगे बढ़ते हैं. चलो आगे बढ़ते हैं. डिटेलमध्ये सांगू का? अजून आहे थोडंसं संकीर्ण प्रयोगवाला. हां, सांगण्याची गरज आहे का? हो, ठीक आहे. हा समजलं ना? अकर्तृक भावे, भाव कर्तृक भावे, भाव कर्तरी भावे. समजलं का नाही समजलं? अरे यस आर नो? चला आता लिहा. आता मला सांगा, भावे प्रयोगात जर कर्म असेल तर त्याला का म्हणू? कर्म असेल तर त्याला का म्हणू? सकर्मक भावे. क्लिअर आहे? आणि भावे वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक भावे. क्लिअर आहे का नाही आहे? कर्म असेल तर सकर्मक भावे आणि कर्म नसेल तर अकर्मक भावे. क्लिअर आहे? ओके. आता लिहा संकीर्ण प्रयोग. संकीर्ण प्रयोग. संकीर्ण प्रयोग.
संकीर्ण प्रयोग, संकीर्ण प्रयोग किंवा संकर प्रयोग, संकर प्रयोग, संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग, मिश्र प्रयोग म्हणजे मिक्स राहते. क्लिअर आहे. लिहा कर्तरी कर्मणी व भावे, या कर्तरी कर्मणी व भावे हे जे मुख्य तीन प्रयोग, हे जे मुख्य तीन प्रयोग आहेत त्यातील कोणत्याही दोन प्रयोगाचा, त्यातील कोणत्याही दोन प्रयोगाचा संकर होऊन तयार होणाऱ्या प्रयोगास संकीर्ण किंवा संकर किंवा मिश्र प्रयोग असे म्हणतात. प्रयोग असे म्हणतात. ओके. संकर प्रयोगाचे ओके. आगे बढ़ते हैं. हे झाला का लिहून? ओके. लिहा संकर प्रयोगातील करता कधीच प्रथम पुरुषी नसतो. प्रथम पुरुषी म्हणजे सांगा बरं काय होते? हां, प्रथम पुरुषी आपण स्वतः, मी, आम्ही आपण स्वतः, हे येते ना. मी, आम्ही, आपण स्वतः. तर कधी कोणता पुरुषी? प्रथम पुरुषी. कोणता येते? मी, आम्ही, आपण स्वतः. हे कधीच येत नाही. क्लिअर आहे? ओके. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. हां, समोरचं लिहा. संकर प्रयोग. संकर म्हणजे मिश्र. संकर प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. 3 प्रकार आहेत. संकर प्रयोगाचे किती प्रकार आहे? 3 प्रकार आहेत. ओके. झालं लिहून?
झालं का? ओके, आगे बढ़ते हैं. ओके, संकर प्रयोगाचे किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. पहिलं बघा, कर्तरी, कर्मणी व भावे, हे मुख्य 3 प्रयोग आहेत. कर्तरी, कर्मणी, भावे हे मुख्य 3. प्रतिभाजीकडे लक्ष द्या. कर्तरी, कर्मणी, भावे हे मुख्य 3 प्रयोग आहेत. क्लिअर आहे? प्रयोग आहेत. ओके, त्यातील कोणत्याही 2, त्यातील कोणत्याही 2, जसं कर्तरी आणि कर्मणी मिक्स झालं तर कर्तृकर्म म्हणतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके, 2 प्रयोगाचा संकर होऊन, संकर म्हणजे मिक्स होऊन तयार होणाऱ्या प्रयोगास का म्हणतात? संकीर्ण किंवा संकर किंवा मिश्र प्रयोग असे म्हणतात. समजलं ना? मिश्र प्रयोग म्हणजे समजला, कर्तृ कर्म राहील किंवा कर्तृ भावे राहील किंवा कर्म भावे राहील किंवा कर्म कर्तृ राहील. क्लिअर आहे? कोणत्याही 2 प्रयोगाचा मिक्सचर होते. डन ना? ओके, तर संकर प्रयोगातील कर्ता कधीच प्रथम पुरुषी नसतो. प्रथम पुरुषी म्हणजे कोण कोण येते? मी, आम्ही, आपण, स्वतः. क्लिअर आहे? मी, आम्ही, आपण, स्वतः. संकर प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 3. किती प्रकार पडतात? 3. ओके, डन. या तक तर डन आहे. म्हणजे या तिघाचा कोणत्या तरी 2 मिक्स होऊन बनणार आहे ते. यस आर नो? या तिघापैकी कोणते तरी 2 मिक्स होऊन बनणार आहे ना, म्हणूनच त्याला संकर म्हणते, म्हणूनच त्याला मिश्र म्हणते. क्लिअर आहे का? म्हणूनच त्याला संकीर्ण म्हणते. डन? काय प्रॉब्लेम आहे का? चलो आगे बढ़ते, लक्ष द्या आता थोडंसं. या संकीर्ण प्रयोग याचे प्रकार लिहा. संकीर्ण प्रयोगाचे लक्ष द्या थोडंसं, गोष्टी नको करा. का नको करा? कर्तरी प्लस कर्मणी, कर्तरी प्लस कर्मणी, कर्तरी प्लस भावे, कर्तरी प्लस भावे, कर्मणी प्लस भावे. हे तो कोण मिक्स झाले आहे? हे तर कोण मिक्स झाले आहे? कर्तरी व कर्मणी. तर याचं नाव का पडला? कर्तू कर्म. याचं नाव का पडलं असतं? कर्तू भावे. यस आर नो? कर्तू भावे. याचा कर्म भाव. यस आर नो? हे नाव कुठून पडले? याच्यावरच पडले ना. येथे कोण 2 मिक्स आहे? कर्तरी भावे. येथे कोण मिक्स आहे? कर्तरी कर्म. येथे कोण मिक्स आहे? कर्मणी भावे. क्लिअर आहे का नाही आहे? समजलं का? हे पहिले मला सांगा. तिन्ही मिळून कोणता बनते? कोणता? हो, तर येईल ना ते समोर. पहले तो जो बेसिक है वो तो पढ़ो. ठीक है ना? ओके, आगे बढ़ते हैं. क्या? ओके, चलो. लिहा. तू काम केलेस. तू काम केलेस. ओके, एक काम करा. हे लिहिले का तुम्ही? याचे वैशिष्ट्य लिहा पहिले. इथं राहू द्या, इथे लिहा वैशिष्ट्य. हा प्रयोग अंशत कर्तरी व कर्मणी असतो. कर्मणी असतो. ओके, हा प्रयोग अंशत कर्तरी
व कर्मणी असतो. डन. अंशत कर्तरी व कर्मणी असतो म्हणून याचं नाव का पडला कर्तुकर्म. यस आर नो. अंशत म्हणजे थोड्या प्रमाणात. क्लिअर आहे ना. थोड्या प्रमाणात कर्तरी असतो आणि थोड्या प्रमाणात कर्मणी असतो म्हणून याचं नाव का पडला कर्तुकर्म. यस आर नो. चलो समोर चलिए. क्रियापद कर्ता व कर्म या दोन्हीनुसार बदलते. लिहिले. ओके. दोन्हीनुसार बदलते. या ब्रॅकेटमध्ये लिहा धातु रूपेश कर्ता व कर्म. कर्म काय असते कर्ता काय असते धातु रूपेश. धातू म्हणजे काय होते क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात. कोणाला मूळ रूप म्हणजे समजते ना ओरिजिनलवाला. यस आर नो. ओके. आता मला इथं सांगा रामाचा इथं मूळ रूप काय याचा राम आहे ना. क्लिअर आहे. यस आर नो. मूळ रूप काय याचा रामचा नाही राम. इथं मूळ रूप काय राम. सामान्य रूप काय रामा आणि विभक्तीचे रूप काय रामाचा. तर धातु रूपेश म्हणजे मूळ रूप. कर्ता कसा असतो धातु रूपेश. कर्म कसा असतो धातु रूपेश. याचा धातू कोणता आहे राम. यस. धातु रूपेश म्हणजे मूळ रूप. यस आर नो. कर्ता आणि कर्म कोणत्या रूपात असतो मूळ रूपात. कर्ता आणि कर्म कोणत्या रूपात असतो धातु रूपेश. यस आर नो. धातु रूपेश म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात मूळ रूप म्हणजे धातू ना. तर कर्ता आणि कर्म कोणत्या रूपात राहते धातु रूपेश. कर्ता आणि कर्म कोणत्या रूपात राहते धातु रूपेश. आता हे बघा हे वाक्य बघा. तू काम केलेस तर धातू कोणता आहे क्रियापदाचा कर आहे. क्रियापदाचा धातू कोणता आहे कर. करणारा कोण तू. धातु रूपेश आहे. यस आर नो. धातु रूपेश आहे का नाही आहे मूळ रूपात आहे का नाही आहे. यस आर नो. ओके. काम कर्म आहे. कर्म मूळ रूपात आहे का नाही आहे ना म्हणजे धातु रूपात आहे. तर कर्ता आणि कर्म कोणत्या रूपात असते धातु रूपेश. क्लियर आहे का. डन. यहाँ तक समझ में आएगा थोड़ा. चलो आगे बढ़ते लिखो. हे 3 लिहिले ना हे वाले. लिहा. कर्ता व कर्म दोघेही येतं लिहा. किती आहेत समोरचं लिहा. कर्ता व कर्म दोघेही अप्रत्ययी प्रथमांत असतात. अप्रत्ययी प्रथमांत असतात. कर्ता व कर्म दोघेही अप्रत्ययी प्रथमांत असतात. ओके. याच्यामध्ये कर्ता कोण आहे तू काम केलेस मध्ये तू. कोणता प्रत्यय लागून आहे प्रत्यय लागून नाही. तर मग कोणता प्रत्यय आहे प्रथमांत आहे. यस आर नो. आणि कर्म काम आहे तर प्रथमांत आहे. कोणत्या प्रत्ययी अप्रत्ययी. क्लिअर आहे. यस आर नो. क्लिअर आहे. अप्रत्ययी प्रथमांत आहे का द्वितीयांत आहे का चतुर्थी आहे पंचमी आहे षष्ठी आहे प्रथमांत आहे
यस और नो? चलो आगे बढ़ते हैं. लिहा समोरचा. करता नेहमी, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. करता नेहमी द्वितीय पुरुषी, द्वितीय पुरुषी येथे लिहा तू तुम्ही. द्वितीय पुरुष म्हणजे काय? तू तुम्ही, आपण स्वतः. येते ना स्वतः? तुम्ही स्वतः जाऊन या, स्वतः जाऊन या तुम्ही, असं येत नाही का? येते ना? ओके. तू तुम्ही असतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ओके. या क्रियापदाचा शेवट, क्रियापदाच्या शेवट स ऑब्लिक ने झालेला असतो. स ऑब्लिक ने झालेला असतो. समोरचं लिहा. या प्रयोगात कर्म नेहमी अप्रत्ययी कोणता प्रत्ययी? अप्रत्ययी प्रथमांत असते. अप्रत्ययी प्रथमांत असते. हा प्रयोग मिटो याला. हा प्रयोग येथे लिहा. हा प्रयोग नेहमी सकर्मक असतो. नेहमी सकर्मक असतो. क्लिअर आहे? हा प्रयोग नेहमी सकर्मक असतो. नेहमी सकर्मक असतो. झालं लिहून? लक्ष द्यायचं थोडंसं आता. कोणता प्रयोग बघत आहोत आपण? संकीर्ण प्रयोग. संकीर्ण प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 3. पहिला प्रकार कोणता आहे? कर्तरी कर्मणी. दुसरा कर्तरी. तिसरा कर्मणी भावे. क्लिअर आहे? यस आर नो? आता कर्तरी आणि कर्मणी ह्या दोघांचा मिक्सचर राहील. यस आर नो? अरे इकडे लक्ष द्या. कर्तरी व कर्मणी हे दोघे मिक्स आहे ना? यस आर नो? दोघे मिक्स आहे आणि कर्तृ कर्म प्रयोग आहे. तर कर्म प्रथमांतमध्ये राहील आणि कर्ताही प्रथमांतमध्ये राहील. यस आर नो? प्रथमांतमध्ये राहिल्याशिवाय ते होऊ शकते का कर्तृ कर्म? नाही होऊ शकत ना. म्हणजे मूळ रूपात राहील, म्हणजे धातू रूपेश राहील. क्लिअर आहे का नाही? कोण कोण कोण? कर्ता आणि कर्म. म्हणूनच तर याचं नाव का पडला? कर्तृ कर्म. क्लिअर आहे? तर कर्ताही मूळ रूपात राहील आणि कर्मही मूळ रूपात राहील. क्लिअर आहे? पहिली गोष्ट कर्ता कोणत्या रूपात राहील? मूळ रूपात राहील. डन. कोण कोण मूळ रूपात राहील? कर्ता आणि कर्म. डन. ओके. तर बघा हा प्रयोग अंशत कर्तरी व कर्मणी असतो. अंशत म्हणजे थोड्या प्रमाणात कर्तरी असतो आणि थोड्या प्रमाणात कर्मणी असतो. क्लिअर आहे का? प्रतिभा डोक्याच्या वर चाललाय का? नाही चालला ना? ओके. क्रियापद कर्ता व कर्म या दोन्हीनुसार बदलते. क्रियापद कर्ता व कर्म या दोन्हीनुसार बदलते. म्हणून कर्तृ कर्म प्रयोग म्हणतात. म्हणून का म्हणतात? कर्तृ कर्म प्रयोग. कोणानुसार बदलते? दोघांनुसार बदलते. कर्ता व कर्म या दोघांनुसार बदलते. यस आर नो? बहुत इझी आहे ओळख ना. फक्त इकडं पहा याला. कर्ता व कर्म दोघेही अप्रत्ययी म्हणजे प्रथमांत असतात. ऑब्व्हियसली आहे. धातू रूपेशमध्ये आहे म्हणजे प्रथमांत आहे. कर्तृ कर्म आहे म्हणजे दोन्ही प्रथमा रूपात पाहिजे. यस आर नो? क्लिअर आहे का? क्लिअर आहे. कर्त्याला प्रत्यय राहू शकते का कर्तृ कर्मामध्ये? कर्माला प्रत्यय राहू शकते का कर्तृ कर्मामध्ये? कर्ता मग प्रथमामध्ये आहे, कर्म मग प्रथमामध्ये आहे.
मग अप्रत्ययी आहे. यस आर नो? येते काय दिमाग लावायची गोष्ट आहे? आता तुम्ही जेवण करून आले हे मला विचारण्याची गरज आहे का? तुम्ही जेवण करून आले ना, मग हे सेल्फ अंडरस्टूड आहे. यस आर नो? हे मी विचारू का तुम्ही जेवण करून आले की नाही आले? नाही ना. यस आर नो? तर कर्तृ कर्म म्हणता येतं ते प्रथम मध्ये असेल दोन्ही, हे सेल्फ अंडरस्टूड आहे. यस आर नो? सेल्फ अंडरस्टूड म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. यस आर नो? ओके. भाऊ लिहू नको का, इथे लक्ष दे. हां, कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी. कर्ता नेहमी कसं असतो? द्वितीय पुरुषी. कर्ता नेहमी कसा असतो? द्वितीय पुरुषी. आता द्वितीय पुरुषी म्हणजे कोण कोण आहे? तू, तुम्ही, आपण, स्वतः. तू, तुम्ही, आपण, स्वतः. यस आर नो? शिकवलं ना सर्वनामामध्ये, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, शिकवलं का नाही काहीतरी? तर द्वितीय पुरुष म्हणजे कोण आहे? तू, तुम्ही, आपण, स्वतः. प्रथम पुरुष म्हणजे कोण आहे? मी, आम्ही, आपण, स्वतः. क्लिअर आहे? तृतीय पुरुष मध्ये कोण आहे? तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः. आहे का नाही आहे? ओके. क्रियापदाच्या शेवट कोणता प्रत्यय येते? स किंवा त. स किंवा त ने झालेला असतो क्रियापदाचा शेवट. क्लिअर आहे? ओके. या प्रयोगात कर्म नेहमी, अरे हे डबल सांगण्याची का गरज आहे? येती माहीत आहे ना आपल्याला. करता येती माहीत आहे ना, येती माहीत आहे, येती चांगला आहे, येती डबल चांगला आहे. या प्रयोगात करता नेहमी अप्रत्ययी, करता नेहमी अप्रत्ययी प्रथमांत असते. अप्रत्ययी प्रथमांत असते. क्लिअर आहे? यस आर नो? यस. हा प्रयोग नेहमी का असतो? सकर्मक. अरे बरोबर आहे ना, कर्तृ कर्म आहे तर कर्म आहेच ना, तर म्हणजे जो सकर्मक होईलच ना. यस आर नो? आगे बढ़ते अभी. आता ह्या उदाहरणाला बघूया आपण. हा पहिला जो उदाहरण आहे आपल्याकडे, हा पहिला जो उदाहरण आहे, तू काम केलेस, तू काम केलेस. ओके, तू काम केलेस हा जो पहिला उदाहरण आहे, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. तू काम केलेस, तू काम केलेस, तू काम केलेस, केलेस. ठीक आहे? हा एक उदाहरण आहे. लक्ष द्या इथं. तू काम केलेस हा एक उदाहरण आहे. याच्यामध्ये क्रियापद कोणती आहे? केलेस. धातू कोणता आहे? कर. करणारा कोण? तू. तर हा कर्ता आहे. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमामध्ये आहे. कोणताही प्रत्यय लागून नाही आहे. ओके. तर कर्म कोण आहे? काम. काम कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. यस आर नो? यस आर नो? आणि कर्म अप्रत्ययी आहे. शेवटचा प्रत्यय कोणता लागून आहे? अ लागून आहे ना. म प्लस अ इज इक्वल टू म. यस आर नो? म व्यंजन अस्वर. यस आर नो? शेवटी कोण आहे? अ आहे का नाही आहे? आहे. तर कर्ता आणि कर्म आहे, दोन्ही प्रथमित आहे. यस आर नो? कर्ता आणि कर्म आहे आणि दोन्ही प्रथमित आहे. म्हणजे एक तर कर्तरी प्रयोग होते आणि कर्मणी प्रयोग होते. क्लिअर आहे ना? क्लिअर आहे का नाही आहे? कर्तरी प्रयोग होते आणि कर्मणी प्रयोग होते. त्याच्यामध्ये याचं नाव का पडला? कर्तृकर्म प्रयोग. कर्तृकर्म प्रयोग. आता एक काम करू आपण. सर तुम्ही म्हणू शकता ना मला, सर याच्यामध्ये क्रियापद केलेस आहे, धातू कर आहे, ओके, करणारा कोण आहे? तू आहे. तर सर हा तू जो आहे हा प्रथमामध्ये आहे, तर डायरेक्ट कर्तरी प्रयोग होईल ना सर? आपण तर कर्माकडे जात नाही. येस सर नो? आपण तर कर्माकडे जात नाही. क्लिअर आहे का नाही आहे? आपण तर कर्माकडे जात नाही, तर डायरेक्ट कर्तरी प्रयोग लिहिलं तर होत नाही का सर? मी म्हणतो या तू सर्वनामेऐवजी नाम टाकून पहा. का टाकून पहा? नाम. तर इथं नाम टाकतो विनोद. का टाकतो? विनोद. विनोद काम केले, विनोद काम केले, केलेस. काय येईल? बरोबर आहे काय स्ट्रक्चर? नाही आहे का? विनोद ने येते, विनोदने काम केलेस. यस और नो? क्लिअर आहे का नाही आहे? तर कर्त्याला प्रत्यय लागत आहे का नाही लागत आहे? तर हा कर्तरी प्रयोग होऊ शकते का? तर हा कर्मणी प्रयोग हो. क्लिअर आहे? पण येतं प्रत्यय आहे का? म्हणजे याला जर नामामध्ये चेंज केलं तर प्रत्यय लागते, याला जर नामामध्ये चेंज नाही केलं तर प्रत्यय नाही लागत. म्हणजे हा कर्तरी. आता हा डायरेक्ट कर्मणी आहे. यस और नो? हा डायरेक्ट कर्तरी आहे. यस और नो? पण याच्यामध्ये जर याला या तू सर्वनामाला जर नामामध्ये चेंज केलं तर काय होत आहे? कर्मणी. क्लिअर आहे का नाही आहे? कर्मणी होत आहे. यस और नो? ओके. तर कर्मणी. आता याला डायरेक्ट का म्हणू? कर्मणी. क्लिअर आहे का नाही आहे? तर नामाच्या ऐवजी आपण का टाकून पाहतो? सर्वनामाच्या ऐवजी आपण का टाकून पाहतो? नाम. क्लिअर आहे? टाकून पाहतो ना? यस और नो?
जसं ओके, तर तू काम केलेस, याच्यामध्ये विनोदने काम केलेस, यस सर नो. तर हे याच्यामध्ये पहिली छटा का दिसत आहे? कर्तरीची, आणि दुसरी छटा का दिसत आहे? कर्मणीची. म्हणून याला का म्हणतो? कर्तुकर्म. लक्ष द्या, झोपू नका, इकडे लक्ष द्या. एवढं डिफिकल्ट वाटत असेल तर सोडून द्या. म्हणजे हे सोडून द्या, मी दुसरं सांगतो. क्लिअर आहे? ओके, लक्ष द्या. तर कर्ता कर्म नेहमी अप्रत्ययी असते, यस आर नो. तर अप्रत्ययी आहे, कर्म आहे, कर्ता आहे. क्लिअर आहे? यस आर नो. तू मध्ये कोण कोण आहे सांगा बरं? त प्लस उ आहे. क्लिअर आहे? यस आर नो. त प्लस उ आहे, तू. क्लिअर आहे? तर या तच्या नंतर करता उ आहे. तर कर्ता आणि कर्म दोघेही कोणते असते? अप्रत्ययी. म्हणजे प्रथमांत आहे. तर हा प्रथमामध्ये आहे का नाही आहे? हा प्रथमामध्ये आहे का नाही आहे? कर्ता आणि कर्म प्रथमामध्ये राहते का नाही राहत? राहते ना. कर्ता आणि कर्म प्रथमामध्ये राहते. क्लिअर आहे? आणि क्रियापदास कोणता प्रत्यय राहते? स प्रत्यय राहते, स लागून राहते. क्लिअर आहे? तर हे कोणतं आहे? कर्तुकर्म. कर्तुकर्म. हे कर्तू आणि हे कर्म दोन्ही प्रथमेमध्ये आहे. तर याच्यावरूनच तर ओळखलं, कर्तुकर्म प्रयोग. कर्तुकर्म प्रयोग आणि क्रियापदास का लागते? स आणि त. क्लिअर आहे का? हा प्रयोग नेहमी का असतो? सकर्मक. अरे बरोबर आहे, कर्म असेलच ना. यस आर नो. ओके, एक दोन उदाहरण पुन्हा बघू, त्याच्यामुळे आपण अजून आपल्याला क्लिअर होईल. ओके, हा उदाहरण लिहा. तू काम केलेस. 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 झालं का? झालं का? ओके, आगे बढ़ते हैं. ओके, लक्ष द्या. तुम्ही कुठं गेला हा? तू काम केलेस. तुम्ही पुस्तक वाचलेत. तुम्ही पुस्तक वाचलेत. हे मिटव का? राहू द्या. तुम्ही पुस्तक वाचलेत लिहा. तुम्ही पुस्तक वाचलेत. तुम्ही पुस्तक वाचलेत. तुम्ही पुस्तक वाचलेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? वाचलेत. धातू कोणता आहे? वाचणारा कोण? तुम्ही. तुम्ही हे प्रथम पुरुषी आहे का द्वितीय पुरुषी आहे? द्वितीय पुरुषी आहे. इथं देऊनच आहे डायरेक्ट की कर्ता हे प्रथम पुरुषी नसतो. देऊन आहे ना कुठेतरी? देऊन आहे ना कुठेतरी, लिहून आहे ना. ऐका, द्वितीय पुरुषी असतो तू किंवा तुम्ही. क्लिअर आहे का नाही आहे? तर कर्ता कोण आहे? तुम्ही. तर प्रथम पुरुषी आहे का द्वितीय पुरुषी? द्वितीय पुरुषी. कोणता प्रत्यय लागून आहे का इथला? नाही, म्हणजे प्रथमेमध्ये आहे. यस आर नो. क्लिअर आहे का नाही आहे? द्वितीय पुरुषी प्रथमांत आहे. द्वितीय पुरुषी प्रथमांत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, द्वितीय पुरुषी प्रथमांत आहे. कर्म कोण आहे? पुस्तक. कर्म कोण आहे? पुस्तक. यालाही कोणता प्रत्यय लागून नाही आहे? यालाही कोणता प्रत्यय लागून नाही आहे? याला कोणता प्रत्यय लागून नाही म्हणजे कर्तरी. यालाही कोणता प्रत्यय लागून नाही म्हणजे कर्मणी. म्हणजे दोन्ही आलेला आहे. आणि कर्ता कोण आहे? द्वितीय पुरुषी. कर्ता कोण आहे? द्वितीय पुरुषी. आणि क्रियापदाला का लागून आहे? त लागून आहे. तर मग कर्तुकर्म डायरेक्ट ओळखलो. हा द्वितीय पुरुषी, हा कर्म आहे आणि याला त लागून आहे. तर डायरेक्ट आपण करतो कर्म. करतो कर्म. क्लिअर आहे का नाही आहे? हा काय आहे? कर्तु कर्म. डन ना? काय प्रॉब्लेम आहे का? कर्तु कर्म ओळखणं इझी आहे. हा बघा, तुम्ही पुस्तक दोन्ही आहे. येतं बघा, तू काम केलेस. हा सुद्धा कर्तु कर्म. तू काम केलेस. अरे यस सर नो. समजत आहे ना थोडं थोडं? कर्तु कर्म. कर्तु कर्म. कर्तु कर्म. डन. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते. तू लाडू खाल्लास. हे मिटो कायला? ओके, तू लाडू खाल्लास. तू लाडू खाल्लास. तू लाडू खाल्लास. ओके, येतं लिहितो बघा. तू लाडू खाल्लास.
तू लाडू का केला? खाल्लास. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? खाल्लास आहे. क्रियापद कोणते आहे? खाल्लास. धातू कोणता आहे? खा. धातू कोणता आहे? खा. खाणारा कोण? तू. तर कर्ता कोण आहे? तू. आणि काय खाल्ले? लाडू. तर कर्म कोण आहे? लाडू. दोन्ही कर्म प्रथमेमध्ये आहे. यस आर नो? क्लिअर आहे का? यस आर नो? प्रथमेमध्ये आहे. नाही, हो प्रथमेमध्ये आहे. कोशामध्ये आहे? प्रथमेमध्ये आहे. आणि तू कोणत्या ह्याच्यात आहे? द्वितीय पुरुषमध्ये आहे. पुरुषमध्ये द्वितीय आहे. कर्त्यामध्ये प्रथम आहे. म्हणजे विभक्तीमध्ये प्रथम आहे. यस आर नो? समजलं का? फक्त मान हलवत आहे. हां, थोडं थोडं. ओके. तर तू हे काय आहे? कर्ता आहे. ओके. तर तू हे द्वितीय पुरुष आहे. आणि विभक्ती कोणती आहे? प्रथमा. विभक्ती कोणती आहे? प्रथमा. लाडू हे कर्म आहे. विभक्ती कोणती आहे? प्रथमा. म्हणजे कर्ता आणि कर्म प्रथमेमध्ये आहे. यस आर नो? आणि क्रियापदाला का लागून आहे? स. तर मग हा काय? कर्तुकर्म. कर्तुकर्म आहे का नाही आहे? काही प्रॉब्लेम आहे का ओळखण्यासाठी? काही प्रॉब्लेम नाही आहे. डन ना? आगे बढ़ते हैं. तुम्ही पत्र पाठवलेत. तुम्ही पत्र पाठवलेत. तुम्ही पत्र पाठवलेत. तुम्ही पत्र पाठवलेत. ओके. क्रियापद कोणती आहे? पाठवलेत. धातू कोणता आहे? पाठव. पाठवणारा कोण? तुम्ही. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. तुम्ही हे प्रथम पुरुषी आहे का द्वितीय पुरुषी? द्वितीय पुरुषी. विभक्ती कोणती आहे? प्रथमा. कर्म कोण आहे? पत्र. कर्म कोण आहे? पत्र. कोणती विभक्ती? प्रथमा. दोन्ही प्रथमेमध्ये आहे. आणि क्रियापदाला काय लागून आहे? त लागून आहे. त किंवा स लागून राहिला तर तो कोणता राहते? कर्तुकर्म. यस आर नो? हा कर्तू आणि हा कर्म. खतम. टाटा बाय बाय. तो आहे कर्तुकर्म. ओळखता येईल ना थोडं थोडं? ओके चलो लिहा. तू पोवाडा म्हटलास. 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 हां ओके. तू पोवाडा म्हटलास. या वाक्यामध्ये मला सांग क्रियापद कोणते आहे? म्हटलास. का लागून आहे? त लागून आहे का स लागून आहे? स लागून आहे. पहिला सिम्पटम्स दिसला. सिम्पटम्स म्हणजे काय होते? लक्षण. ताप आल्यावर काय होते? अंग गरम होते. यस आर नो? ओके. तर हा कर्तुकर्म ओळखण्यासाठी पहिला सिम्पटम्स स किंवा त. ओके. हा कर्ता हा हो. म्हणणारा कोण? तू. प्रथमेमध्ये आहे. कर्म का हो? पोवाडा. प्रथमेमध्ये आहे. दोन्ही प्रथमेमध्ये आहे. याचा पुरुष कोणता? द्वितीय पुरुष आहे. यस आर नो? दोन्ही प्रथमेमध्ये आहे आणि क्रियापदाला स लागून आहे. तर कर्तुकर्म झाला का नाही? याला काय प्रत्यय लागून आहे का? याला काय प्रत्यय लागून आहे का? कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तू. कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्म. यस आर नो? म्हणून याचं नाव का पडला? कर्तू कर्म. डन. आणि येथे काय लागून आहे? स. डन. बोर होत आहे का? चलो आगे बढ़ते. आगे बढ़ते क्या? ओके. हे ना लिहिला? लिहून टाक. बहुत इजी है, थोड़ा समझते जाइए. झालं का? तुम्ही मला पुस्तक दिलेत. लिहा. तुम्ही मला पुस्तक दिलेत. तुम्ही मला पुस्तक दिलेत. तुम्ही मला पुस्तक दिलेत. आता मला सांगा विनोद, क्रियापदाले शेवटी का लागून आहे? पहिला सिम्पटम दिसला. कर्ता कशामध्ये राहते? द्वितीय पुरुष राहते. कशामध्ये राहते? विभक्ती प्रथमा आहे का? प्रथमामध्ये. ओके. कर्म
कशामध्ये राहते? प्रथमा आहे का प्रथमामध्ये? तर मग याचं नाव का पडला? कर्तू कर्म. कर्तू कर्म. क्लिअर आहे का नाही आहे? कर्तू कर्म. समजलं का? हे समजलं का रे बापू? ओके, एक स्टार करून लिहा. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा विचारू शकते. झाला, मिटव. कर्तू कर्म प्रयोगात कर्म व कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा विभक्तीत असतो. कर्तू व कर्मा धातुरूपेश असतो का? धातुरूपेश असतो. धातुरूपेश म्हणजे मूळ रूपात. मूळ रूपाला काय प्रत्यय लागून नाही राहत? क्लिअर आहे? ओके, विचारत नाही पण विचारू आपण. ओके, संकर प्रयोगामध्ये कर्तू कर्म या प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या पुरुषी असतो? द्वितीय पुरुषी असतो. क्लिअर आहे? कोणता पुरुषी असतो? द्वितीय पुरुषी असतो. ओके, आता लिहा, स्टार करून लिहा. एक, त्याने काम केलं. हे आपली भाषा आली वाटते. त्याने काम केलं. त्याने काम केलं. हे कोणती आपली भाषा हो ना? केलं का त्यानं काम? असं विचारतो ना? विचारत तो का नाही विचारत? केलं का त्यानं काम? विचारतो का नाही विचारत? कोणाला विचारतेस? त्याने काम केलं. हे तर क्रियापदाला कोणता प्रत्यय लागून आहे? न लागून आहे. ओके, क्रियापद कोणते आहे? केलं. धातू कोणता आहे? कर. करणारा कोण? तो. याला कोणता प्रत्यय लागून आहे? ने. कोणता प्रत्यय लागून आहे? ने. न हे काय आहे? कर्म आहे. क्लिअर आहे? पण कोणत्या विभक्तीत पाहिजे होता आपल्याला? प्रथमा. हे प्रथमामध्ये आपण हे प्रथमामध्ये आहे का? नाही. येतं का पाहिजे होता? स किंवा त पाहिजे होता. येथे का आलाय? न. तरी पण हा कर्तू आणि कर्म आहे, कारण की हा अपवाद आहे. कर्तू आणि कर्म आहे. समजलं ना? हा आलं तर समजून घ्या. हा, लक्ष द्या. पेपरमध्ये जर प्रश्न येईल तर हेच प्रश्न येतील, जेवढे आपण इथं घेत आहोत ते. याच्यापेक्षा दुसरे प्रश्न येणार नाही. क्लिअर आहे? त्याच्यामुळे हे एक्झाम्पल बिलकुल पाठच करून ठेवा. डन? हेच प्रश्न येतील, जसेच्या तसे प्रश्न येतील. क्लिअर आहे? डन? ओके, तर त्याने काम केलं हे अपवाद आहे, कारण की इथं स किंवा त पाहिजे होता. नाही तर का प्रथमामध्ये पाहिजे होता. तरी पण हे काय आहे? कर्तू कर्म. तरी पण हे काय? कर्तू कर्म, कारण की हा अपवाद आहे. काय? अपवाद. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे का हे गोष्ट? ओके, कर्तू कर्म प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा. कर्तू कर्म प्रयोगात कर्म कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा. कर्तू कर्म प्रयोगात क्रियापदाला काय लागून असतो? स किंवा त. कर्तू कर्म प्रयोगात कर्ता कोणत्या पुरुषी असतो? द्वितीय पुरुषी असतो. क्लिअर आहे? आणि कर्म कोणत्या प्रत्ययी असते? अप्रत्ययी असते. यस ऑर नो? व्हेरी व्हेरी इझी आहे. शेवटी स किंवा त. इकडे दोन्ही प्रथमामध्ये पाहिजे आणि कर्ता नेहमी द्वितीय पुरुषी पाहिजे. क्लिअर आहे का नाही आहे? यस ऑर नो? किती इझी आहे? इझी आहे का नाही आहे? ओके, तर आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. थँक्यू सो मच.